टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. वृषाली मैदान मॅडम आपल्या जनहित याचिकेच्या आंगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये, राज्य सरकारच्या विरोधामध्ये संतोष पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन ही जी पहिली जनहित याचिका दाखल करण्यात आली, त्याच्या विधितज्ञ आणि आपल्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वृषाली मैदान यांना मी विनंती करतो की हा जो न्यायालयीन लढाईचा जो प्रवास आहे तो कशा पद्धतीने सुरू झाला, न्यायालयाच्या पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्या वतीनं काय बाजू मांडण्यात आली, कोणत्या कायदेशीर पैलूवर न्यायालयामध्ये चर्चा झाली आणि कुठल्या नियमाच्या आणि कायद्याच्या आधारावर न्यायालयाला आपली बाजू जी आहे ती, आपली भूमिका जी आहे ती योग्य वाटली आणि त्याप्रमाणे न्यायालयानं ते आंतर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भातला राज्य शासनाचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. याच्या संदर्भातलं तपशीलवार निवेदन वृषाली मैदान मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज महाशिवरात्री आहे आणि या शुभ मुहूर्तावरती मला इथे येण्याचे भाग्य लाभले. त्यासाठी मी सर्वप्रथम माननीय खासदार साहेब धनंजय मुंडे माडिक, आमचे संतोष पाटील सर, उमेश पाटील सर यांचे मी इथे मनापासून आभार मानते. नागनाथ मंदिरामध्ये जाऊन मी दर्शन करून आलेली आहे की जी याचिका जी दाखल केली होती त्यासाठी मोहोळ तालुक्यामधून राज्य सरकारकडे 24 फेब्रुवारी 2024 ला ॲडिशनल तहसील, अप्पर तहसील आंतर याची मागणी करण्यात आली होती. ती मागणी करण्यात येत असताना त्यानुसार राज्य सरकारने ती मागणी कायद्याच्या तरतुदी न विचारात घेता 24 जुलै 2024 ला ही मागणी एकतर्फी पूर्ण केली. ती मागणी कशी चुकीची होती हे आपण न्यायालयातून प्रयत्न करून पुढे घेऊन आलो. त्याच्यासाठी आपण या नोटिफिकेशन चॅलेंज करण्यासाठी मोहोळ तालुक्यातून 2 मुख्य PIL, त्यातले फर्स्ट PIL चे जे पेटिशनर होते, अर्जदार, ते होते संतोष पाटील वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. दुसरी जी PIL होती ती सोमेश क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि याच्याच सारखे 3 ते 4 रीट पिटिशन्स दाखल झाल्या होत्या की ही मागणी चुकीची आहे. ह्या मागणीमध्ये न्यायालयामध्ये जाताना ज्या राज्य सरकारने गोष्टी लक्षात घेऊन ही मागणी मान्य करायची होती ती न करता त्यांनी एकतर्फी हे तहसील कार्यालय चालू केलं होतं. हे तहसील कार्यालय चालू करत असताना असं सांगण्यात आलं होतं संतोष पाटील साहेबांकडनं, मुन्ना साहेबांकडनं की या एरियामध्ये ॲडिशनल तहसील कार्यालयाची काही गरज नाही आहे. एक्झिस्टिंग तहसील कार्यालय जे आहे ते मोहोळ तालुक्यामध्ये आहे, कामकाज व्यवस्थित चालू आहे, लोकांची काहीही गैरसोय होत नाही आणि हे एक राजकीय स्वरूपाने त्यांनी तहसील कार्यालय चालू केलं होतं. याच्यामध्ये उपोषणही झालं होतं. तर उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भीमा परिवाराचे विश्वराज माडिक साहेब इथे येऊन सगळ्या गावकरी मंडळांना आधार देऊन गेले होते की नाही, आपण न्यायालयामध्ये गेलेलो आहे आणि असा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतलाय तो आपण पूर्णतः कायद्याच्या दृष्टीने आपण तो कसा थांबवता येईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हे थांबवण्यासाठी न्यायालयामध्ये जेव्हा लढाई चालू झाली होती, राज्य सरकारने त्यांचे म्हणणेही त्याच्यामध्ये दाखल केलं होतं. त्यांचे म्हणणे दाखल न करता माझ्यासोबत सिनियर मंडळी, वकील मंडळी उच्च न्यायालयामध्ये आर्ग्यू करत असताना कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत, ते म्हणजे सेक्शन 4
सबक्लॉज 4 महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू बोर्ड हे नोटिफिकेशन काढताना त्यांनी कुठल्याही बाबतीत त्याचा विचार न करता, प्रोसिजर न फॉलो करता, गावकऱ्यांच्या हरकती विचारात न घेता हे नोटिफिकेशन एकतर्फी त्यांनी काढले. आणि ह्या PILचा पाठपुरावा डे टू डे बेसिसवरती माझ्याकडे माननीय खासदार साहेब, मुन्ना साहेब आणि संतोष पाटील यांच्या पाठिंब्यामुळे मला ह्या मॅटरमध्ये बरंच काही मार्गदर्शन झालं. आणि माननीय उच्च न्यायालयाने आज 17 फेब्रुवारी 2025ला एकतर्फी काढलेले जे नोटिफिकेशन होते, कायद्याच्या तरतुदीचा विचार न करता काढलेलं जे नोटिफिकेशन होतं ते नोटिफिकेशन खारिज केलेलं आहे. आणि गावकऱ्यांना मोठा आधार झालेला आहे की हे जे तहसील कार्यालय मोहोळमध्ये पूर्वीपासून चालू आहे तिथेच सगळ्यांचे कार्यकाळ, जे रेव्हेन्यूचे जे तुमचे कामकाज असणार आहे ते तिथेच चालणार आहे आणि ते व्यवस्थितरित्या तिथे चालेल याची पूर्णतः ते काळजी घेतील. आणि राज्य सरकारचं हे नोटिफिकेशन पूर्ण खारिज झालेलं आहे. आणि असा एक आपल्याला ऐतिहासिक निकाल उच्च न्यायालयाकडून आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि ह्या कार्यालयामुळे तुमच्या ज्या काही गैरसोयी झाल्या असतील 3-4 महिन्यांसाठी, त्या गैरसोयी न होता कायद्याने रीतसररित्या जे काही रेव्हेन्यूचं जे काम आहे हे मोहोळ तालुक्यातच पुढे कंटिन्यू करा अशी आपल्याला निकाल प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. आणि अजून एक मॅडमचं सांगायचं राहिलं ते म्हणजे अशा पद्धतीच्या तहसील कार्यालयाच्या विभाजनानंतर त्याच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये देशामधली अशा पद्धतीची पहिलीच याचिका ही दाखल झाली, जी संतोष पाटील विरुद्ध राज्य सरकार, जी जनहित याचिका म्हणून दाखल झाली. आणि संपूर्ण देशातल्या सुप्रीम कोर्टात असेल, इतर उच्च न्यायालयात असेल, एकही लँडमार्क डिसिजन अशा बाबतीत नव्हता. एकही नाही की त्याचा आधार देता यावा की या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्याला सायटेशन म्हटलं जातं, सायटेशनच नव्हतं. म्हणजे याचा अर्थ या जनहित याचिका आणि ज्या इतर याचिका ज्या एकत्रित करण्यात आलेल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या पुढे जी वकिलांनी बाजू मांडली ती अत्यंत महत्वाची होती आणि जी न्यायालयाला मान्य न्यायाधीशांना ती पटली. आणि त्यामुळं अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भातला संतोष पाटील विरुद्ध राज्य सरकार हे जे डिसिजन झालेला आहे हा आता इतर राज्यांसाठी जर कुठं असा पद्धतीचा निर्णय झाला तर त्याच्याकरता लँडमार्क डिसिजन झाला. म्हणजे या निकालाचा आधार आता इतर ठिकाणी दिला जाईल. जर कुठं अशा पद्धतीने एखाद्या तालुक्याची विभागणी झाली, एखाद्या तहसील कार्यालयाची विभागणी झाली किंवा एखाद्या जिल्ह्याची विभागणी झाली आणि त्याच्या विरोधात जर कोण न्यायालयात गेलं तर त्यावेळेला या निकालाचा आधार घेतला जाईल. त्या महसूल काय म्हणतात त्याला, सिव्हिल कोड ना, नाही MLRC कुठला कोड, 4 नंबर सेक्शन, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडचा जो सेक्शन 4 सब क्लॉज 4 जो आहे तो इतका महत्वाचा आहे की त्याच्यामध्ये एखादा अशा पद्धतीचा महसूल कार्यालयाच्या विभागणीचा किंवा तालुका विभाजनाचा किंवा जिल्हा विभाजनाचा ज्या वेळेला निर्णय घेतला जातो त्यावेळेला त्या 4 नंबरच्या क्लॉजचा 4 सब क्लॉज 4 याच्यामधल्या तरतुदीचा पालन करणं हे आता अनिवार्य झालेलं आहे आणि ते हायकोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. ते क्लॉज काय सांगतो, ज्या वेळेला असा निर्णय तुम्ही घेता त्यावेळेला त्याला त्या भागातल्या जनतेची सहमती असली पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा त्यातला मूलभूत असा गाभा आहे की सामान्य माणसं त्या भागातलं ज्यांच्यावर या निर्णयाचा परिणाम होणार आहे, ज्यांच्या डे टू डे दैनंदिन आयुष्यावर ज्याचा ज्या निर्णयामुळे परिणाम होणार आहे असा निर्णय घेत असताना तुम्हाला त्या जनतेच्या काही हरकती असतील किंवा सूचना असतील तर त्या विचारात घ्याव्याच लागणार आहेत. आणि आपल्या इथं मात्र
तात्कालिक त्यावेळेच्या प्रशासनाने राजकीय दबावापोटी जनतेला कुठलंही विश्वासात न घेता ज्या भागाच्या करता हे तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं तिथल्या एकाही गावातल्या एकाही व्यक्तीचे कुठलीही सूचना मागणी नसताना पब्लिकेशन केल्यानंतर सुद्धा कुठल्या हरकती वगैरे न घेता थेट निर्णय जो आहे तो लादला गेला. त्यामुळं न्याय व्यवस्था ही अशा पद्धतीनं बेकायदेशीर निर्णय जो झालेला आहे ते रद्द करायला सक्षम असते आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळालं. मी मनापासून मोहोळ तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी रमेश बारसकर आहेत, सुशील आहे, सुनील आहे, अनेक जण यामध्ये सहभागी आहेत. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे अनेक पदाधिकारी, सहकारी, कार्यकर्ते या ठिकाणी त्यांची नावं घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये दीपक गायकवाड असतील, त्याचबरोबर विजयराज डोंगरे असतील, आमदार राजू खरे असतील, त्याचप्रमाणे आता रमेश बारसकर येत आहेत, अजून बाळासाहेब गायकवाड असतील, सोमेश क्षीरसागर असेल, महेश देशमुख असेल, अजून शिवरत्न गायकवाड असतील, पिंटोप्पा देशमुख असतील, चरणराज चौरे जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे ते असतील, अनेक जण यामध्ये सहभागी होते. हे आंदोलन फार तीव्र स्वरूपाचं होतं. मोहोळ तालुक्यातला सर्वसामान्य माणूस या निर्णयामुळं त्याची झोप उडालेली होती, परंतु न्यायालयाच्या स्तरावर याचा निकाल हा जनतेच्या इच्छेच्या बाजूने झाला. त्यामुळे अतिशय समाधानकारक त्या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये वातावरण आहे. त्यामुळं आम्ही खूप समाधानी आहोत. आणि न्यायालयामध्ये बऱ्याच वेळेला उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, तिथे वकील जे आहेत त्यांचा आणि त्याच्या आशिलाचा फक्त फोनवरच संपर्क होतो, परंतु आपण त्या ठिकाणी ही आमची लढाई, ही तुमची स्वतःची लढाई आहे असं समजून ज्या पद्धतीने लढा दिला त्याच्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी वकील कोण द्यायचं म्हटल्यानंतर तुमचं नाव सुचवलं आणि ते किती सार्थक ठरलं हे या निमित्तानं लक्षात आलं. आम्ही सगळं बचाव संघर्ष समितीच्या वतीनं त्यावेळेला फोनवरून एकत्रित सगळे बसलेले असताना मुन्नासाहेब महाडिक, खासदार मुन्नासाहेब महाडिक यांना फोनवरून विनंती केली की न्यायालयाच्या स्तरावरच्या लढाईची बाजू त्याच्या आर्थिक भारासह तुम्ही सांभाळावी आणि ती ताबडतोब त्यांनी स्वीकारली होती. आणि त्यांनी नुसती आर्थिक बाजू महत्वाची नाही तर चांगला वकील त्या ठिकाणी देणं, त्याचा पाठपुरावा करणं हे देखील तितकंच महत्वाचं होतं. माझे थोरले बंधू संतोष अण्णा पाटील यांनी ती जबाबदारी अंगावर घेतली. ते स्वतः मुंबईला जाऊन त्या ठिकाणी या संदर्भातली सगळी 2-3 दिवस थांबून आवश्यक त्या ऍफिडेव्हिट आणि सगळी कायदेशीर कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. आणि हे सगळं त्या सगळ्या त्यावेळेच्या तातडीने घेतलेल्या प्रत्येकानं आपापलं जे योगदान दिलंय त्यातून हा निर्णय साध्य होऊ शकला. अजून एक महत्वाची बाब नमूद करण्यासारखी आहे मॅडम, आपण वकिली क्षेत्रात आहात. आमच्या मोहोळ तालुक्यातल्या वकिलांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आमच्या इथल्या बार असोसिएशनने देखील एक याचिका रिपिटिशन दाखल केलेलीच होती, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन मोहोळ तालुक्यातल्या एकही वकील हा अनगर अप्पर तहसील कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आपली त्या कुठलीही केस त्या ठिकाणी चालवली त्यांनी नाही, बहिष्कार टाकला. मोहोळ तालुका बार असोसिएशननी अनगर अप्पर तहसील कार्यालयावरच बहिष्कार टाकला होता. त्यामुळं त्या तहसील कार्यालयामधलं न्यायालयीन कामकाज जास्त, अर्धन्यायिक कामकाज जिथं तहसीलदार हे त्या ठिकाणी प्रमुख असतात न्यायाधीश म्हणून, हेरिंग जे आहे तिथलं सुनावणी, एकही सुनावणी त्या ठिकाणी वकिलाच्या मार्फत होऊ शकली नाही. त्यामुळं आमच्या तालुक्यातल्या वकील मंडळींचा सुद्धा या निर्णयाला तीव्र असा विरोध होता आणि त्याच्यामध्ये जनतेच्या दबावातून आणि आमच्या सर्व मोहोळ तालुक्यातल्या व्यापारी असतील, त्याचबरोबर राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी मिळून हा संघर्षाचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या न्यायालयातल्या लढाईच्या माध्यमातून हा निर्णय जो आहे झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार आहोत. आम्ही न्यायालयाचे देखील त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला तुमच्या सोबत ज्यांनी या केसमध्ये त्याचा लॉयर म्हणून सहभाग घेतला त्यांचंही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मोहोळ तालुक्यातला पत्रकार जो आहे याच्यामध्ये जेवढे म्हणून वार्ताहर, पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे चॅनलचे आमचे सहकारी आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर हा विषय लावून धरला
सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये या विषयाच्या अनगर अप्पर तहसीलच्या निर्णयाच्या विरोधात भूमिका मांडली. एकही पत्रकार या ठिकाणी आमचे विचार काही जणांची जुळत असतील नसतील, परंतु एकाही पत्रकारांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या बाजूने भूमिका मांडली नाही. इलेक्ट्रॉनिक चॅनलवाल्यांनी मांडली नाही. आणि त्याचबरोबर जे राज्य पातळीवरचे जे चॅनल्स आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भानं जनतेचा आक्रोश जो आहे तो सातत्यानं पुढे आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्या आमच्या पत्रकार बांधवांचं देखील त्या ठिकाणी आम्ही मनापासून मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व मोहोळ तालुक्यातल्या नागरिकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि आपण ज्यांनी फराळ केला नसेल त्यांनी फराळ करून जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. पिटिशन ही एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक जेव्हा अधिकार असतो त्या अधिकारासाठी रिट पिटिशन ही दाखल केली जाते. आणि PIL जी ही असते त्याला आपण जनहित याचिका म्हणतो. जनहित याचिकेमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. म्हणजे जनतेच्या अधिकारासाठी जी याचिका दाखल केली त्याला जनहित याचिका म्हणजेच PIL म्हटलं जातं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. सो पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे पूर्ण जनतेचा कलेक्टिव्ह अधिकार जर कुठे अफेक्ट होत असेल त्याच्यासाठी आपण PIL हे दाखल करतो. तर या अनगर अप्पर तहसील कार्यालयासाठी संतोष पाटील यांच्या मार्फत आपण जनहित याचिका ही आपली पहिली जनहित याचिका दाखल झाली होती. आपल्या आधी मोहोळ ॲडव्होकेट असोसिएशननी रिट पिटिशन फाईल केली होती. पण जी जनहित याचिका जी होती सगळ्या जनतेचा विचार करून जी याचिका दाखल केली होती खासदार मुन्ना साहेबांच्या पाठिंब्याखाली आणि संतोष पाटील साहेबांच्या नावावरनं आपण ही जनहित याचिका दाखल करून माननीय उच्च न्यायालयामध्ये ह्या लढाईचा आपण आज यशस्वी झालेलो आहे. ते गुरुजी पांढरी उच्च न्यायालयात जाणार आहे असं ऐकलं आम्ही. काय फरक पडेल का सर्वोच्च न्यायालयात? सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी ही ऑर्डर चॅलेंज केली तरी सुद्धा त्यांनी जे बेसिक कायद्याच्या तरतुदी नोटिफिकेशन काढताना जे करायला पाहिजे होतं, फॉलो करायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाहीये. ते म्हणजे काय, सेक्शन 4 सब क्लॉज 4 आणि सेक्शन 24 ऑफ बॉम्बे जनरल क्लॉजेस ऍक्ट हे फॉलो केलं नाहीये. त्याच्यामुळे जरी सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जरी हा चॅलेंज केला निकाल तरी एक तुमच्या वतीनं वकील म्हणून मी ह्या निकालासाठी जे काही प्रयत्न करायचे मी ते करीनच, त्याचा असं मी तुम्हाला विश्वास देते. आणि हा निकाल कायम राहण्यासाठी जे प्रयत्न करायचे हे मी 100% करते. आणि आपण या सर्वोच्च न्यायालयामध्ये जर समोरच्या पार्टीने जर हे चॅलेंज केलं त्यासाठी आपण आज इथे कॅव्हिएटही दाखल करून ठेवलेलं आहे. म्हणजे आपले म्हणणे ऐकल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय हे कुठलाही निकाल देऊ शकणार नाहीये. तर तिथे आपली जी वजनदार बाजू, जी कायद्याची जी बाजू आहे ती आम्ही काही सिनियर मंडळी, वकील मंडळी जाऊन आणि मार्गदर्शक आमचे खासदार साहेबांच्या मार्फत आम्ही ते पूर्णतः प्रयत्न करू आणि हा निकाला पूर्णतः खारीज कसं करता येईल ह्याचा 100% आपण प्रयत्न करणार आहे. आणि ते मी काळजीने काम करेन ह्याचं आश्वासन मी देते. आणि हा निकाल कायम राहील आणि तुमच्या सगळ्यांसाठी मोहोळ तालुक्यामध्येच तहसील कार्यालय हे कामकाजासाठी नाही. स्टेट गव्हर्नमेंट एक प्रश्न आहे. इथल्या ज्या प्रशासनानं अप्पर तहसील कार्यालय निर्माण होण्यासाठी जी प्रोसेस दिलेली आहे समोरच्या पार्टीला, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणार आहात? इथल्या अप्पर तहसील कार्यालय निर्माण होण्यासाठी जे मोहोळ तालुक्यात जी प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांनी जो अहवाल दिलाय त्यामुळे अप्पर तहसील कार्यालय निर्माण झालं, तर त्यांच्यावर काय कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत? या बाबतीमध्ये अजून तरी तसा काही विचार केला नाही. परंतु जर लोकांच्याकडनं जर तशा पद्धतीची मागणी असेल तर निश्चितपणे प्रशासनाने कायद्याचं पालन करून अशा पद्धतीचा अहवाल वगैरे पाठवण्याची कारवाई करायला पाहिजे होती. राजकीय दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्याला धरून काम करणं अपेक्षित असतं.
परंतु आपल्या तालुक्याच्या बाबतीत हे घडलं नाही. आणि मला वाटतं तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा विभागीय आयुक्त असतील यांच्या स्तरावर त्यांना सेक्शन 4च्या संदर्भामध्ये पूर्णपणे माहिती असायलाच पाहिजे आहे. आणि केवळ फक्त या कार्यालयाच्या निर्मितीच्या संदर्भानं जर जनतेमध्ये लोकांना माहिती पडलं तर मोहोळ तालुक्यातली जनता हे कार्यालय होऊ देणार नाही. आणि म्हणून अतिशय गोपनीयरित्या हे ऑपरेशन पार पाडलं गेलं आणि मोहोळ तालुक्याचे तुकडे केले गेले. त्यामुळं प्रशासनानं या बाबतीतल्या ज्या चुका केलेल्या आहेत जर त्याची चौकशी झाली तर त्याच्यामध्ये निश्चितपणे प्रशासन त्याच्यात दोषी आढळेल. कारण उच्च न्यायालयानं या बाबतीतला निकाल देताना अगदी स्पष्टपणे सेक्शन 4च्या संदर्भातला उल्लेख करून त्या ठिकाणी राज्य सरकारनं काढलेलं नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे. आणि त्यामुळं तात्कालिक राज्य शासनाचे मुख्यमंत्र्यापासून महसूल मंत्र्यापासून महसूल सचिवांपासून ते जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांची सगळ्यांचीच नामुष्की झालेली आहे. त्यामुळे राज्य सरकारला नामुष्की यावी अशा पद्धतीचं काम प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जे होत आहे झालंय त्याच्यामुळे निश्चितपणे शासन याच्या बाबतीमध्ये कठोर काहीतरी पावलं उचलेल अशा अपेक्षा. तहसील कार्यालय हे आता सध्या बंद झालं आहे, अपर तहसील कार्यालय, तरी पण कामकाज चालू आहे, त्यावर काम होणार. मी आता आपली प्रेस कॉन्फरन्स व्हायच्या आधी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्याशी बोललो. त्याचबरोबर अनगर अप्परचे जे तहसीलदार होते शेलार साहेब मी त्यांच्याशी बोललो आणि सध्याचं स्टेटस काय आहे ते विचारलं. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले की अनगरचं अप्पर तहसील कार्यालय हे बंद झालेलं आहे आणि तिथं कुठलंही टपाल आता तिथं स्वीकारलं जात नाही. तिथं जर कुणी आलं कुठल्याही पद्धतीचा अर्ज किंवा काही घेऊन तर त्यांना मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये जायला सांगितलं जाते असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं त्या ठिकाणचं कामकाज हे थांबलेलं आहे. नाही, काल आम्ही अर्ज घेऊन गेला होता मी दाहिंजी साहेबाकडे. दाहिंजी साहेब म्हणतात तुम्ही अपर तहसील कार्यालयाकडे जावा म्हणले. दाहिंजी साहेबांना जरा हायकोर्टची ऑर्डर दाखवा आणि त्यांना इंग्रजी वाचायला येत नसेल तर माझ्याकडे पाठवा, मी त्यांना मराठीत समजून सांगतो. अनगर तहसील कार्यालय कार्यान्वित असताना 4-5 महिने जे कामकाज झालेलं आहे ते कामकाज कायदेशीर असेल की बेकायदेशीर किंवा त्याचं दोन किंवा काय त्याच्यामध्ये आपल्याला कायदेशीर बाजू तपासून घ्यावी लागेल. परंतु ज्या कालावधीमध्ये जोपर्यंत हायकोर्टाचा निर्णय होत नव्हता त्या दरम्यानच्या काळामध्ये जे काही ते कार्यालय तिथं अस्तित्व होतं ते शासनाच्या आदेशाप्रमाणेच अस्तित्व होतं. त्यामुळे त्याला आपल्याला बेकायदेशीर म्हणता येणार नाही. परंतु दरम्यानच्या काळामध्ये अनगर अप्पर तहसीलदारांनी जे काही त्या ठिकाणी निकाल दिलेले आहेत, निर्णय घेतलेले आहेत, जे काही लोकांच्या अर्जावर कारवाई केलेली आहे या सगळ्या कारवाया राजकीय आकाशातून राजकीय दबावातून झाल्यात किंवा कशा याच्या करताची निश्चितपणे इन्क्वायरी जी आहे ती करण्याच्या संदर्भात आम्ही मागणी करणार आहोत. कारण आमच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी बराच अनाबुद्धीचा कारभार झाल्याचं आम्हाला त्या ठिकाणी लोकांच्या वेगवेगळ्या निवेदनातून आमच्या लक्षात आलं. ओके, धन्यवाद.